आता काय करायचंय, आपण संख्या एवढे ऐका माझं, अंका एवढे आपण काय काढलेले, वर्तुळ काढले, त्रिकोण काढले ना. तर आता इथं आपल्याला अंका एवढे ठोकळे ठेवायचे. आलं लक्षात? सगळ्यात पहिले जान्हवी चल ये, एक अंका एवढे ठेव. ठेवला? हां चल दीक्षा चल या अंका एवढे ठेव बरं इथं. त्या अंका एवढे ठेव. किती आहे तो अंक? बोट ठेव. तो अंक किती आहे? बोट ठेवा इथे. हा दुसऱ्या पडचीवरचा पहिला अंक. हा अंक हा किती आहे सांग मला? 5 आहे. हां मग 5 ठोकळे ठेवायचे तिथे. ठेव बरं 5 ठोकळे. मोजून ठेव किती आहे बरोबर. मोज ठेव तू, ठेव खाली ठेवताना मोज. असं मोज ना. हे बघ 1 2 असं मोज. तुझं तू मोज. चल बोल नको रे. हां मोठ्याने बोल बाळा. परत मोज. किती ठेवायचे आपल्याला? किती झाले का बघ एकदा पुन्हा मोजून. तेच ठेवलेलेच मोजायचे. एक आयडिया करू शकतो बघा आपण. काय माहिती आहे? 1 मिनटं थांब. एक आयडिया कशी करू शकतो बघू दे माझ्याकडे. बघा आयडिया अशी करू शकतो. अशी लाईन लावायची डायरेक्ट. काय करायचं? ही लाईन लावायची. बघा अशी मी लाईन लावली. हां आयडिया बघा माझी. हां आपण आता आपल्याला किती ठेवायचे इथं? किती आहे अंक? 5 आहे की नाही? 5 ठेवायचे ना. मग आता बघा इथं मोजायचं 1 2 3 4 5. हे पुढचे सगळे काढून टाकायचे. झाले 5? झाले का? हा चल आता कांचन म्हणते, मी म्हणते. कांचन ये. त्याच्या वरचा अंक आहे ना तेवढे ठेव. किती आहे तो सांग? त्याच्या खालचा. हां किती आहे? हां ठेव 4 ठोकळे. ठेवल्यावर सांगतो आम्ही बरोबर आहे की चुकलं. मोजून दाखव. शाबाश. चल बरोबर आहे ना? बरोबर आहे का रे? ओके चल मयुरी चल. हां कुठल्या ठेवते तू सांग बरं. किती आहे तो अंक? किती आहे तो अंक? 2 आहे. ठेव 2 ठोकळे. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. ओके शाबाश. चल खुशी. जान्हवी झाली का? जान्हवी? खुशी चल खुशी. कोणता ठेवती? ठेव. एक काम कर तू. हे किती आहे सांग मला. किती आहे? 8 आहे. मग ठेव 8 इथे. अरे तिला करू दे तिच्या पद्धतीने. लाईन मध्ये लाव बाळा. मोज बरं किती आहे? बरोबर आहे का रे? बरोबर आहे. ओके चल नयन उठ. नयन तुझ्या नावाचं पहिलं अक्षर काय रे? न आहे. 9 वरून कोणता अंक सुरू झाला सांग बरं. 9 वरून कोणता अंक सुरू झाला? कोणत्या अंकाची सुरुवात न ने होते सांग. थांबा तुम्ही बोल नका, त्याला विचार करू द्या. 9ची होते. बरं मग ठेव 9चे ठोकळे तू. रेषेच्या पुढे ठेवणं येईल.
रेष काढली बघ त्या अंकाच्या पुढे मी. मोज बघा एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9. शाबास. चल बरोबर आहे का रे? हां सांगा, मला येत नाही, चुकलं सांगा मला. चल कोण राहिलं मुलींमध्ये? तू झाली का जान्हवी? हां चल स्वराज, कोणत्या अंकाचे ठेवतो बाबू? किती आहे तो सांग इकडे. हां ठेव, सांगायचं नाही कुणी. हां लाव लाईन त्याची. मोज एकदा पुन्हा. 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे का रे? वा व्हेरी गुड, शाबास. चल कोण राहिला आता? हां चला रान. कोणत्या अंकाचे ठेवतो तू? किती आहे तो अंक? किती आहे? हां ठेव. मोकळे ठेव, मोकळे. ते मोकळे कर पहिले, सुरुवातीचे चिकटलेले. हां मोज एकदा मोठ्याने. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे का रे? ओके शाबास. चल कोण राहिला आता? थांब. चल जान्हवी, राहिलेल्या अंकातला ठेव तू एखादा. थांब मानिके, तुला हे खालचे ठेवायला देऊ. हो तू राहिला, तू झाला नाही ना? नाही तो नाही झाला. जान्हवी तो अंक किती आहे ते सांगा ती मला. किती आहे? 3. चल थांबा थांबा, हे सांगू नको का? मोज बाळा. 1 2 3. किती शिल्लक ठेवले होते तू आधी? शिल्लक किती होते? शिल्लक किती? एक माहीत नाही? हे बघ आता इथं एवढे ठेवले होते बरोबर. मग हे किती आहे? 3 आहे की नाही? 1 2 3. शिल्लक किती आले? 4. हा एक शिल्लक आला. किती शिल्लक आला? एक शिल्लक आला. किती आला शिल्लक? हां चल. किती राहिला आता? एकच राहिला. चल अनिकेत. किती आहे रे ते? किती आहे? 10. मोज बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आहे बरोबर आहे. हां आता बघा 10ला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? दशक. मग हे काय आहेत? दशक आहेत का रे? हे जे ठेवलेत आपण, हे दशक आहेत का? काय म्हणतो याला आपण? याला काय म्हणतो? या ठोकळ्याला काय म्हणतो? एकक म्हणतो ना. काय म्हणतो? एकक म्हणतो बरोबर. मग दशकाचा ठोकळा कोणता आहे तुम्हाला माहित आहे? माहित आहे? मग अनिकेत तुला माहित आहे दशकाचा ठोकळा? दशक काढी माहित आहे? काढ बरं त्या बॉक्समधून. दशकाची आहे ही. दशकाची तिला दशकाची काडी का म्हणतात रे? हिला दशक का म्हणतात? काय कारण आहे? चिपकेले. बर हा अजून कोण बोलला? सांग स्वर काय? चिपकेले. बरं हां नयन. चिपकेले. बरं अजून कोण? हां रान. चिपकेले उत्तर नाही आहे. हां नाही चिपकेले हे उत्तर नाही आहे. हां थांब. हां सांग. जोडेले चिपकेले याचा अर्थ एकच आहे बाळा. वेगळं कोणाला सांगायचं का? वेगळं वेगळं वेगळं
हां काय पण ठोकळे त्याला चिपकेले. ठोकळे चिपकेले. बरं अजून अजून कोणाला काय म्हणायचं आहे? हा बोल. मोठे ठोकळे. लय मोठे म्हणजे किती? 5 आहे का याच्यात? नाही 10. किती आहे? 10 आहे. हां पुन्हा हां मग आता आपण दशक याला 10 आहे ने 10ला काय म्हणतो आपण? दशक. बघा याच्यामध्ये ठोकळे किती आहे? 10 आहेत. बघा बरोबर जर जोडलं ना आपण. हे बघा 1 मिनिट हां. एक जोडा आणि की त्याला जोडा. नयन लाव बरोबर. सर हे पहा. हं. सर एक काढून टाका. नाही काढायचं काम नाही. थांब सर हे पहा. थांब. दुसरीचं लावा. हं. लावा बरोबर बरोबर लावा आता चला. दोन्हीकडून व्यवस्थित लावा. हां सोड आता. बघा आता हे काय आहे आपले एकक आहेत. एकक किती टाकले आपण? ठेवले तिथं नाही अनिकेतने? एकक किती ठेवले? एकक किती ठेवले? 10 ठेवले. आणि आता त्याच्याऐवजी आपण हा दशक जो आहे दशकाचं घर वेगळं आहे आणि त्या एककांच्या ऐवजी आपल्याला या 10ला म्हणतात दशक. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हे 10 एकक बाजूला करायचे आणि त्याच्याऐवजी ही दशक कांडी ठेवायची. आलं लक्षात? हे बघा बरोबर आहे ना. हे 10 ठोकळे एकत्र जोडलेले आहे. मग ज्या वेळेला 10 येतील किंवा 20 येतील तर त्यावेळेला 10च्या 2 ठोकळे हे कांड्या ठेवायच्या. याला म्हणतात दशक कांडी. काय म्हणतात? दशक कांडी. मग हे ठोकळे 10 ठोकळे काढून आपल्याला या 10च्या ऐवजी ही एक 10ची कांडी ठेवायची आहे. आलं लक्षात? लक्षात आलं का? हां याला काय म्हणतात? दशक का म्हणतात? दशक का म्हणतात? हे याला दशक म्हणतात. एकक तर याला म्हणतो ना आपण. याला दशक का म्हणायचं? याच्यामध्ये किती ठोकळे जोडलेले आहेत? 10 ठोकळे एकत्र जोडलेले आहे. 10चा एकच कांडी बनवलेली आहे म्हणून याला 10 आहेत याच्यामध्ये म्हणून दशक म्हणतो. दशक एकत्र बांधले की त्याला काय म्हणायचं? सॉरी दशक. 10 एकत्र बांधले की त्याला काय म्हणायचं? दशक. लक्षात आलं? ठीक आहे चल.